हॅलो गर्ल्स, वेलकम टू वोक ॲस्पिरंट. आणि मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे की मी माझ्या चॅनलवरती तुमचा ICDSचा जो टेक्निकल सब्जेक्ट आहे त्याबद्दल तुमची तयारी करवून घेईल. आणि मी सांगितल्याप्रमाणे मी करवून देखील घेते. मी रोज जे ते कायदे असतील त्याबद्दल एक लेक्चर जे ते अपलोड करण्याचा प्रयत्न करते. आणि आतापर्यंत जवळजवळ आपण 9 ते 10 कायदे जे ते आपले डिस्कस करून झालेले आहेत. आता हा कायदा इम्पॉर्टंट आहे, यानंतर आणखी 1-2 कायदे उरलेत ज्याच्यावरती आपण डिस्कशन करणार आहे. आणि त्यानंतर आहेत 2-4 छोटे छोटे कायदे जे एकाच व्हिडिओमध्ये जे ते कंपाईल करून घेऊ. आणि हे जे कायदे आले सगळे, याचा एक पार्ट 2 येईल 10-10 मिनिटांचा, ज्याच्यामध्ये तुम्हाला एक कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग किंवा क्लॅरिटी येणं गरजेचं आहे म्हणून. आणि मी नेहमी ट्राय करते की व्हिडिओ जे ते 10-15 मिनटाच्या वरती असायला नको, म्हणजे जेणेकरून तुमचं देखील चांगला अभ्यास होईल, तुमचा वेळ वगैरे वाया जाणार नाही या दृष्टीने. त्यानंतर कम्प्युटरचे ऑलरेडी आपण 2 पार्ट टाकले. तिसरा पार्ट एक अर्धा तासाचा किंवा 40 मिनटाचा व्हिडिओ बनेल, त्यामध्ये तुमचं कम्प्युटर जे आहे ते सगळं कवर होईल. तर आजचा जो कायदा आहे आपला तो आहे, आणि थांबा याआधी मी तुम्हाला सांगते, जे कोणी नवीन आले असेल चॅनलवरती त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा. आणि लाईक शेअरचं नाही काही, पण चॅनलला सबस्क्राईब करून जा, म्हणजे जे नवीन नवीन अपडेट्स येतील ते तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. तर आपला जो पहिला कायदा नाही आहे हा, आपला 10वा कायदा असेल हा. कारण या आधी पण आपण ऑलरेडी सती प्रतिबंधापासून स्टार्ट केलं होतं. बरेचसे कायदे जे ते आपले ऑलरेडी झालेले आहेत करून. ज्यांनी बघितलं नसेल चॅनलवरती तुम्हाला प्लेलिस्ट भेटून जाईल, किंवा टेलिग्राम ग्रुपवरून देखील तुम्हाला जे ते PDF वगैरे जे याच्या ॲक्सेस करता येतील. ज्यांना कोणाला टेलिग्राम ग्रुप जॉईन करायचा असेल त्यांच्यासाठी लिंक जे ती मी कमेंट बॉक्समध्ये पिन करून देईन. तर आजचा जो कायदा आहे तो बालकामगार प्रतिबंध व नियमन अधिनियम 1986चा आहे. तर याचा पहिला क्वेश्चन आहे की बालकामगार प्रतिबंध आणि नियमन अधिनियम 1986 अंमलात आणण्याची जबाबदारी कोणत्या मंत्रालयाची असते? मंत्रालय या क्वेश्चनवरती TCSचं एक अलग लेवलचं प्रेम आहे. कुठल्याही योजना वगैरे विचारताना त्याचं मंत्रालय कोणतं आहे हे TCS नेहमी विचारत असतं. मग ती योजना कधी स्टार्ट झाली आहे, त्याच्यानंतर त्यांचं मंत्रालय कोणतं आहे, हे नेहमी क्वेश्चन येत असतात. तर बालकामगार कायदा जो आहे 1986चा, त्याचं मंत्रालय जे आहे ते कामगार व रोजगार मंत्रालय. हा कायदा अंमलात आणण्याची जबाबदारी कामगार व रोजगार मंत्रालयाची आहे. बाकी महिला व बालकल्याण, म्हणजे तुम्ही ICDSमध्ये कन्फ्यूज होऊ शकतात की महिला आणि बालकल्याणमध्ये, परंतु हा जो कायदा आहे हा महिला आणि बालकल्याण यांच्या दृष्टीने, बालकांच्या दृष्टीने इम्पॉर्टंट आहे. तरी पण हा कायदा जो आहे तो कामगार व रोजगार मंत्रालयाने आणलेला आहे, म्हणजे अंमलबजावणी केलेली आहे. त्यानंतर प्रतिबंधित व्यवसायांमध्ये मी तुम्हाला आज जे ते सिक्वेन्स थोडासा मागे पुढे म्हणजे झालेला नाही आहे, ते मी मुद्दामून घेतलेला आहे. म्हणजे तुम्हाला हे क्वेश्चन आधी बघितल्यानंतर तुमची लिंक जे ते मागच्या क्वेश्चन बरोबर लागेल. त्यानंतर आधी थेअरी आपण बघणार आहे, त्यानंतर जे येते त्याचे कलम जे ते लास्टला बघणार आहे. म्हणजे तुमची थेअरीसोबतच त्याचे जे कलम आहेत ते पण तुमचे लास्टला जे ते रिवाईज होऊन जाते. तर प्रतिबंधित व्यवसायांमध्ये मुलांना काम दिल्यास कायद्याअंतर्गत शिक्षेचा काय प्रकार आहे? तर या कायद्याअंतर्गत जे ते मुलांना काम करण्यात जे ते प्रतिबंध करण्यात आलेला आहे. आणि जर प्रतिबंधित आहे तरी पण जर कुणी काम दिलं तर अशा व्यक्तीला जे ते 50,000 रुपयेपर्यंत दंड आणि 2 वर्षापर्यंतचा कारावास जे ते होऊ शकतो. या कायद्यामध्ये 1986च्या 2016ला जी ती दुरुस्ती करण्यात आली, आणि या दुरुस्तीनुसार जे ते उल्लंघन करण्यासाठी 2 वर्षापर्यंतच्या कारावासाची किंवा 50,000 पर्यंतच्या दंडाची किंवा दोन्हीही शिक्षेची तरतूद जी ती दिली आहे. ऑप्शनमध्ये असू शकतं की फक्त 2 वर्ष, फक्त 50,000, परंतु 2 वर्ष आणि 50,000 अशा दोन्हीही शिक्षेची जी ती तरतूद जी ती दिलेली आहे. 2016च्या सुधारित कायद्यानुसार किशोरवयीन मुलांसाठी खालीलपैकी कोणती क्रिया धोकादायक समजली जाते आणि बंदी घातली आहे? मग धोकादायक जे काम आहे त्याच्यावरती बंदी घालण्यात आली, प्रतिबंध करण्यात आला आहे की धोकादायक ठिकाणी जे ते मुलं काम करू शकत नाही. मग अशी धोकादायक ठिकाणे कोणती असतील की ज्याच्यामध्ये काहीतरी लिस्टेड पाहिजे, काहीतरी डिफाईन पाहिजे ना, की धोकादायक कामं नेमकी कोणती आहे की ज्यामध्ये मुलं कामं करू शकत नाही.
तर यामध्ये शेती, खाणकाम, वेटर किंवा कुटुंब व्यवसाय, तर यापैकी जे येते धोकादायक कामे जी येते बी खाणकाम, त्याच्यानंतर स्फोटक पदार्थ जेथे तयार होतात ती, आणि त्यानंतर खाणकाम आणि स्फोटक पदार्थ तयार होतील ती, अशीच ही जी येते कामे जी धोकादायक किंवा प्रतिबंधित आहे, जिथे मुलांना व्यवसायासाठी मान्यता जी आहे ती दिली जात नाही. त्यानंतर रसायन प्रक्रियेशी संबंधित काही असेल तेथे देखील मुलांना जे ते काम जे ते करण्यास प्रतिबंध करण्यात आलेला आहे. त्यानंतर 2016च्या सुधारित कायद्यानुसार मुलांना कुटुंब व्यवसायात काम करण्याची परवानगी दिली जाते. कोणती अट पूर्ण करणे जे आहे ते आवश्यक आहे. म्हणजे तसं पाहायला गेलं तर 1986चा जो कायदा होता त्यामध्ये मुलांना कुटुंब व्यवसायात देखील काम करणं जे ते अलाउड नव्हतं, परंतु 2016ची जी दुरुस्ती झाली त्यानुसार जे ते मुलांना कुटुंब व्यवसाय असेल, काही कुटुंबाचा स्वतःचा व्यवसाय किंवा घरातलं काहीतरी काम आहे ते करण्यात जे ते मुलांना जे ते परवानगी देण्यात आली. धोकादायक याच्यात नाही, फक्त काही अटी ठेवून कुटुंब व्यवसायात जे ते त्यांना परवानगी देण्यात आली. तर ही अट काय होती की फक्त शाळेनंतर आणि सुट्ट्यांमध्ये काम करणे जे ते आवश्यक आहे. या स्पष्टीकरणमध्ये तुम्ही वाचू शकतात, सुधारित कायद्यानुसार मुलांना कुटुंब व्यवसायात किंवा बालकलाकार म्हणून काम करण्याची परवानगी आहे, परंतु ते शाळेच्या वेळेत हस्तक्षेप करणार नाही आणि शाळेनंतर किंवा सुट्टीच्या दिवशीच जे ते काम करता येईल. 2016च्या घटना दुरुस्तीने जे ते बालकलाकार जे बघतो आपण, जे टी व्हीवरती काम करतात, छोटे मुलं टी व्हीमध्ये काम करतात, सिरियल, ड्रामा काहीही असो त्यांच्यामध्ये, त्या मुलांच्या बाबतीत आणि घरगुती काम किंवा घरगुती व्यवसाय या बाबतीत ज्या आहेत त्या अटी ज्या आहेत त्या थोड्या शिथिल करण्यात आल्या होत्या 2016च्या घटना दुरुस्तीत. 2016च्या सुधारित कायद्यास प्रभावित करणारी आंतरराष्ट्रीय संधी, ही जी आंतरराष्ट्रीय संधी ही जी ती इम्पॉर्टंट आहे या कायद्यामध्ये, हे लक्षात ठेवायचं आहे की आंतरराष्ट्रीय कामगार संघटना करार 138 आणि 182 नुसार जे ते या कायद्याला जे ते प्रभावित या कायद्याला करण्यात आलेलं आहे. तर बालकामगार भारताने आंतरराष्ट्रीय कामगार संघटना 138 आणि 182 द्वारे जे ते कामगारांच्या वाईट स्वरूपावरती बंदी, म्हणजे मुलांकडून जे क्रूरपणे काम करून घेतलं जात होतं कुठेही, त्याच्यावरती बंदी घालण्यासाठी जे ते या करारावर स्वाक्षरी केली, ज्यामुळे 2016ची घटना दुरुस्ती जी ती प्रभावित झाली. हे इम्पॉर्टंट आहे, हे थोडंसं लक्षात ठेवायचं आहे. 138 आंतरराष्ट्रीय कामगार संघटना करार क्रमांक 138 आणि 182. बालकामगार प्रतिबंध कायदा प्रथम कधी लागू झाला, हा क्वेश्चन हे ऑलरेडी कायद्याचं नाव आहे आणि तुम्हाला जरी वाटत असेल की बेसिकचा क्वेश्चन आहे, पण जर तुम्हाला हा कायदाच माहीत नसेल ना तर तुम्हाला हेही माहीत नसणार की तो कायदा कधी लागू झाला होता. त्यामुळे हा क्वेश्चन टाकला आहे की 1986 याचं उत्तर आहे, कारण आपण ऑलरेडी याच्या आधीही जे ते डिस्कस केलं आहे. आणि बरेच तुमच्यामध्ये बघणारे देखील असे असतील की तुम्ही आधी बघितलं की 1986चा हा कायदा आहे, मी सांगितलं पण आन्सर्समध्ये, पण हा क्वेश्चन आल्यानंतर तुम्हाला विचार केला असेल तुम्ही 2 मिनिट की म्हणजे क्वेश्चन काय नेमका. तर हेच विचारलं की बालकामगार प्रतिबंध कायदा जो 1986चा आहे त्याबद्दलच हा क्वेश्चन आहे. बालकामगार प्रतिबंध आणि नियमन अधिनियम 1986 2016 अंतर्गत गैर धोकादायक व्यवसायात काम करण्यासाठी किमान वय जे ते किती. गैर धोकादायक म्हणजे कुटुंबामध्ये जे अटी शिथिल केल्या होत्या तेच म्हणायचं आहे. तर हे वय जे ते मुलांचं 14 आहे. 2016 सुधारणा 14 वर्षाखालील मुलांना कोणताही व्यवसाय किंवा प्रक्रियेमध्ये काम करण्यास मनाई आहे. कुटुंब व्यवसाय आणि बालकलाकार म्हणून विशिष्ट अटींनुसार जो आहे तो अपवाद जो आहे तो मानला जातो. सुधारित कायद्यानुसार बालकलाकार म्हणजे काय? फक्त चित्रकार, टी व्ही किंवा चित्रपट क्षेत्रातील मुले, गायक आणि नर्तक. तर बालकलाकार जे ते कुणीही असू शकतं, जे टी व्हीवरच काय जे नाटकांमध्ये वगैरे काम करतात, थिएटर वगैरे करतात, त्या मुलांनासुद्धा बालकलाकार जे ते म्हटलं जातं.
हां, आता इथून पुढे जे ते आपण आधी जी इन्फॉर्मेशन घेतली, आता ती आपण थोडीशी कायद्यांद्वारे म्हणजे आर्टिकलद्वारे रिकॉल करण्याचा प्रयत्न करू, की म्हणजे अनुच्छेद कोणता आहे. अनुच्छेदावरती पण बऱ्याचशा वेळी TCS जे ते क्वेश्चन फ्रेम करतात. जसं आधीच्या एक्झामला त्यांनी RTI ॲक्ट जो आहे तो त्यांना विचारला जाणार होता, किंवा लोकसेवा अधिनियम जो आहे तो विचारला जाणार होता. आणि त्यामध्ये बऱ्याचदा असं दिसलं आहे की ते आर्टिकल विचारतात की कुठली इन्फॉर्मेशन कोणत्या आर्टिकलच्या अंडर आहे. तर त्यामुळे जी आधीची इन्फॉर्मेशन आहे तीच असणार आहे, फक्त तुम्हाला आर्टिकल कोणते आहे त्याचे हे सांगणार आहे. तर याचा आर्टिकल 3 काय या अधिनियमाचा, तर 14 वर्षाखालील मुलांना काम करण्यास सक्त मनाई आहे, हे आपण पुढेही बघितलं. हाच आहे अनुच्छेद 3, हाच आर्टिकल 3 आहे. अनुच्छेद 17 काय अधोरेखित करतो. उल्लंघन करणाऱ्यांसाठी शिक्षेची तरतूद, जी अनुच्छेद 17मध्ये काय आपण बघितलं होतं की शिक्षा किती आहे की 50,000 किंवा 50,000 किंवा 2 वर्ष किंवा दोन्हीही ही जी शिक्षा आहे ती कोणत्या आर्टिकल अंडर दिली जाते, असा क्वेश्चन तुम्हाला जो आहे तो येऊ शकतो. किंवा आर्टिकल 17 अंडर काय, तर तुम्हाला माहिती आहे की शिक्षा ही आहे, पण ती कोणत्या आर्टिकलमध्ये येते हे देखील माहीत असणं तुम्हाला जे ते गरजेचं आहे. अनुच्छेद 6 नुसार कोणते व्यवसाय धोकादायक मानले जातात. तर धोकादायक व्यवसाय कोणते मानले जातात हे मी आधी सांगितलं होतं. खाणकाम, स्फोटक पदार्थ तयार होणं किंवा रसायनांशी रिलेटेड जे विविध व्यवसाय असतील ते जे ते धोकादायक मानले जातात. मग ते कोणत्या आर्टिकल अंडर मानले जातात. आर्टिकल 6 अंडर जे ते व्यवसाय जे ते धोकादायक जे ते मानले जातात. अनुच्छेद 4 नुसार कुटुंब व्यवसायात काम करण्यासाठी कोणत्या अटी लागू आहेत, ही अट देखील सांगितली होती की जेव्हा मुलांची शाळा सुटेल, शाळेनंतरच्या वेळेत किंवा त्यांना सुट्टी असेल त्याच वेळेस जे ते काम करू शकतात, आणि हे जे ते आर्टिकल 4 अंडर येतं. अनुच्छेद 18 नुसार न्यायालय काय करू शकते. मुलांना रोजगाराची संधी, शिक्षण संस्थेंची स्थापना, दंड व कारावास, फक्त दंड व कारावास. अनुच्छेद 18मध्ये न्यायालय उल्लंघन करणाऱ्यांसाठी दंड व कारावासाची शिक्षा. आता दंड व कारावास दिला जाईल. दंड 50,000, आणि हे मी वारंवार तुम्हाला यासाठी सांगते की तुमचं व्हिडिओ संपेपर्यंत तुम्हाला ही गोष्ट जी ती पाठवून जाईल की शिक्षा जी ती 2 वर्षाची आणि 50,000 जो दंड होता. आता दंड आणि शिक्षा कोण लावल, सामान्य माणूस तर उठून लावणार नाही ना, न्यायालयच लावल ते. मग न्यायालय कोणत्या आर्टिकल अंडर लावू शकतं, तर 18 जो कलम 18 आहे तो जो आहे तो दंड आणि शिक्षा जे ते लावू शकते. 2016च्या सुधारित कायद्याअंतर्गत बालक मानले जाणारे वय काय आहे. तर बालक मानले जाणारे वय जे ते 14 वर्षाखालील मुले, 14 वर्ष आणि 14 वर्षाखालील मुले यांना जे ते बालक म्हणून जे ते मानलं जातं. आणि बालक म्हणून जे मुलं मानले जातात त्यांना कुठल्याच व्यवसायात काम करण्यास सक्त मनाई असते. ते कोणत्याच कंडिशनमध्ये जे ते काम करू शकत नाही. तर किशोरवयीन मुलांचा वयोगट कोणता आहे, तर किशोरवयीन मुलांचा जो आहे तो 14 वर्ष ते 18 वर्ष जे आहे ते किशोरवयीन मुलांचा वयोगट असतो. आणि 14 ते 18 वर्ष वयोगटातील व्यक्तींना किशोरवयीन समजले जाते. त्यांना धोकादायक व्यवसायांमध्ये काम करण्यास मनाई आहे, परंतु जे गैर धोकादायक असतील काम त्याच्यामध्ये किशोरवयीन मुलं जे ते काम करू शकतात. तर जे 14 वर्षाखालील ते कोणत्याच व्यवसायात जे ते काम गैर धोकादायक कुठल्याच व्यवसायात 14 वर्षाखालील करू शकत नाही, पण जे किशोरवयीन मुले ते जे ते करू शकतात. भारतीय संविधानातील कलम 24 काय सांगतो. आता आपण हे सगळं डिस्कस केलं. अधिनियम जो आहे तो बालकामगार अधिनियम 1986चा. तर हा जो आहे तो फंडामेंटल राईट 24, मी तुम्हाला आधी पण सांगितलं की फंडामेंटल राईट जे आहे ते चांगले करून ठेवा. माझ्या व्हिडिओमध्ये जेव्हाही फंडामेंटल राईट येतात तेव्हा मी तुम्हाला ॲटलिस्ट 5-6 फंडामेंटल राईट्स तर लक्ष करून देण्याचं जे ते ट्राय करते. तर आर्टिकल 24 अंडर जे शोषणाविरुद्ध आहे ते बालकामगारांशी संबंधित आहे. बालकामगाराचे शोषण प्रतिबंध याच्याशी संबंधित आहे. हा फंडामेंटल राईटमधला आर्टिकल 24 आहे, हे लक्षात ठेवा. हा या कायद्याअंतर्गतचा कलम 24 नाही आहे. हा जो राज्यघटनेत मूलभूत हक्क दिले त्या मूलभूत हक्कांमधला कलम 24 आहे, जे
शोषण प्रतिबंध करण्यासाठी लागू केलं गेलं आहे. कलम 24नुसार 14 वर्षाखालील मुलांना खाणी, कारखाने किंवा कोणत्याही धोकादायक ठिकाणी काम करण्यास जे ते प्रतिबंध करण्यात आलेला आहे. मी परत सांगते, कन्फ्यूज होऊ नका. आर्टिकल हे जे आर्टिकल आहे फंडामेंटल राईट्सचं आर्टिकल आहे आणि ह्या अधिनियमातलं आर्टिकल नाही आहे हे. तर आपण आजचे जे ते एक क्वेश्चन आपला बाकी राहिला आहे. कलम 24 अंतर्गत 14 वर्षाखालील मुलांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी कोणते कायदे आहे. आता कलम 24 अंतर्गत सांगितलं आहे की मुलांचं शोषण प्रतिबंध करायचं आहे, म्हणजे 14 वर्षाखालील मुलं जे ते कुठे काम करू शकत नाही. मग त्या अंतर्गत पण वेगवेगळे जे ते कायदे देण्यात आलेले की त्यातून मुलांना जी ती सुरक्षा प्रदान करायची आहे. यामध्ये बालकामगार प्रतिबंध व नियमन अधिनियम 1986, श्रमिक कायदा 1962, बालकांचं संरक्षण कायदा 2000 हे जे कायदे ते इन्क्लूड केले गेलेले आहेत 24व्या फंडामेंटल राईट अंतर्गत बालकांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी. तर याचे जे आपण बेसिक नाही म्हणता येणार, ह्या कायद्यामध्ये एवढं सोडून बाकी काही नाही आहे. जे डिटेल आहे थोडीशी आणखी दुसऱ्या आर्टिकल्सची, त्याची PDF मी टेलिग्राम चॅनलला टाकल. टेलिग्रामची लिंक जी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा कमेंट बॉक्समध्ये जे ते खाली मी पिन करून ठेवल. आणि सबस्क्राईब करा, सगळ्यांनी करा. आणि दुसरं आणखी काय सांगायचं होतं की PDFचा ॲक्सेस जो आहे तो टेलिग्राममध्ये भेटून जाईल. आणि थँक्यू.